जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे एमपीएससी कंबाईंड ग्रुप बी 2026 प्रिलिम्स लेक्चर वरती. ओके, या लेक्चर मध्ये मी काय शिकवणार आहे? या लेक्चर मध्ये मी हिस्ट्री शिकवणार आहे. इतके दिवस गायब कुठे होते? तब्येत ठीक नव्हती, जरा सायनसचा प्रॉब्लेम आहे, हेडेक खूप होतं आणि सर्दी आणि आवाजच येत नाही बाहेर. ठीक आहे, बाकी सगळे ठीक आहे, पण आवाज बसल्यावर काय करू? ओके, त्यामुळे मी गायब होते. पेपर कसा वाटला? तर पेपर मॉडरेट टू हार्ड लेवल वाटला. तिथे बसल्यावरती समजतं की पेपर हार्ड आहे. जेव्हा घरी येतो तेव्हा समजतं की पेपर इझी होता, पण आपल्याला जमलेलं नाहीये. ठीक, तर मॅथ्सचं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की यार तुम्ही ढवळे सरांचे क्लासेस करून घ्या, त्यातलं बाहेर येणार नाही. त्यातला कुठलाच टाईप हा बाहेरचा नव्हता. ओके, तर तुम्ही पाहू शकता त्यांची जी सिरीज होती त्यामध्ये पण त्यांनी शिकवलेलं होतं आणि टाईप हा बाहेरचा नव्हता आला. असो, आता यामध्ये मी हिस्ट्री सांगणार आहे, व्यवस्थित शिकवणार आहे, जे की ग्रुप सी ला तुम्हाला हेल्प होऊन जाईल. स्टार्ट करूया. पहिला प्रश्न पहा काय म्हणत आहे. नामदार गोपाळकृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड कर. अचूक म्हणजे काय? करेक्ट. इंग्लिश मध्ये जायचं जर समजलं नसेल तर. तर नामदार गोपाळकृष्ण गोखले कोण होते नेमकं? तर ते हे राजकीय गुरु होते. कोणाचे राजकीय गुरु? दोन व्यक्तींचे होते. एक म्हणजे महात्मा गांधी, दुसरे म्हणजे फादर ऑफ पाकिस्तान इंडिया महाराष्ट्र काय फादर ऑफ पाकिस्तान अली जिन्ना. तर अली जिन्ना हे होते. यांचे कोण होते? राजकीय गुरु होते गोपाळकृष्ण गोखले. पण या गुरूंचे गुरु कोण होते? MG रानडे, महादेव गोविंद रानडे. जर तुम्ही रानडे बद्दल विचार किंवा अभ्यास केला असता ना तरी हा क्वेश्चन सुटला असता, पण ठीक आहे. गोपाळकृष्ण गोखले बद्दल जरासं इंडीप विचारलेलं आहे त्यांनी, काय हरकत नाही. आपण अजून व्यवस्थितपणे समाज सुधारकांबद्दल घेत चालू. जसं की समाधान महाजन सरांचं बुक आहे ना माझ्याकडे, तर त्यातनच आलेलं होतं, काहीच वेगळं आलेलं नाही. असो, पाहूया काय म्हणत आहेत. स्टेटमेंट 1887 मध्ये सार्वजनिक सभेचे चिटणीस होते का? तर यस, ते होते. ऑप्शन मध्ये आहे का पहा. आहे, आहे. 3 ऑप्शन मध्ये आहे. हा न हा. सेकंड स्टेटमेंट, पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते का? तर यस, होते. क्वार्टरली जनरल ऑफ पुणे सार्वजनिक सभा. ठीक आहे, हे नाव होते त्या त्रैमासिकाचे. तर ब पण बरोबर आहे. ऑप्शन मध्ये ब आहे का? इथे तर दिसत नाहीये. इथे आहे का? इथे पण आहे आणि इथे पण आहे. क वाचून घेऊया. आता पहा, ऑप्शन मध्ये कच नाहीये या 2 ऑप्शन मध्ये. उरले कोणते ऑप्शन? उरले हे 2 ऑप्शन. ठीक, पण क नाहीये, तर क वाचायची गरज इथे पडत नव्हती तुम्हाला, पण माझं काम आहे सांगणं, मग मी वाचत आहे. 1900 साली ते केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य झाले. तर चुकीचं आहे हे. 1900 साली नाही, 1902 साली. ठीक आहे, इथे दिलेलं आहे पहा मी. तर 1895 साली त्याची भारतीय राष्ट्रीय सभेच्या चिटणीसपदी निवड झाली. तर यस, चिटणीसपदी निवड झालेली होती. ब ड हे बरोबर आहे. अजून थोडीशी माहिती घेऊया. वेल्बी आयोगासमोर ते साक्षीदार बनले होते 1897 मध्ये. 1889 मध्ये त्यांनी INC मध्ये सामील झाले. ठीक, पण चिटणीसपदी निवड कधी झाली? 1895 साली. परत 1905 मध्ये SIS भारत सेवक समाजाची त्यांनी स्थापना केली होती. 1905 मध्ये, जेव्हा बंगालची फाळणी झाली होती ना, त्याच इयर मध्ये. 1905 मध्ये बंगालची फाळणी, इव्हन तो त्यांनी त्याचा आणि त्याचा काही संबंध का नाहीये संबंध, पण इयर आला की असं लक्षात ठेवायचं की या वर्षी काय काय अजून दुसरं झालं होतं. परत त्यांनी द हितवाद दैनिक 1911 मध्ये स्थापन केले होते. आता इथे हितवाद मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. काय? गोपाल हरी देशमुख यांचं टोपण नाव जे आहे ते हितवादी आहे. तर कसं लक्षात ठेवायचं? गोपाल हरी, याच्या हितवाद. ठीक आहे, लोकहितवादी आहे त्यांचं ऍक्च्युअल टोपण नाव, लोक हितवादी. ओके, आणि जर मासिक बद्दल विचारलं तर काय? मासिक हे गोपाळकृष्ण गोखलेंचे होते. आता इथे रानडे बद्दल पण थोडस माहिती जाणून घेऊया. MG रानडे बद्दल. तर डेक्कन सभा स्थापन केली होती त्याने 1895 मध्ये. कसं लक्षात ठेवायचं? RANADE. शेवटी काय आहे? DE आहे. तर डेक्कन DECCAN. ठीक आहे, 1895 इयर तुम्हाला फॅक्च्युअल डाटा आहे, पाठ करणं बनत आहे.
इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना केली होती 1887 मध्ये. कसं लक्षात ठेवायचं, 1885 मध्ये काय झाली होती, INC ची स्थापना झाली होती, इंडियन नॅशनल काँग्रेसची. ठीक आहे, जी काँग्रेस आहे ना, राहुल गांधी हे त्याची स्थापना कधी झाली होती, 1885 मध्ये. कोण स्थापन केलं होतं, ॲलन ऑक्टिव्हियन ह्यूम. ठीक आहे, ॲलन ऑक्टिव्हियन ह्यूमने. पहिला अध्यक्ष कोण होते, तर व्योमेशचंद्र बॅनर्जी. हे इम्पॉर्टंट आहे. पहिले 4 अध्यक्ष पाठ करणं गरजेचं आहे. आपण नंतर पाहूया पहिले 4 अध्यक्ष. जर प्रश्न आला तर आहेच प्रश्न, आपण PYQ पाहणार आहोत, त्यामध्ये प्रश्न आहेत असे. पण सध्या हे लक्षात ठेवा, त्याच्या 2 वर्षानंतरच त्यांनी काय स्थापन केले, इंडियन नॅशनल कॉन्फरन्स. ठीक आहे, सोशल कॉन्फरन्स स्थापन केलेली आहे त्यांनी 1887 मध्ये. दुसरा म्हणजे हुजूर पागा पुणेमध्ये शाळा स्थापन केली मुलींसाठी. राईज ऑफ मराठा पॉवर बुक होता त्यांचे. हिंदू प्रकाश साप्ताहिक सुरू केले होते त्यांनी, अँग्लो मराठी म्हणजे इंग्लिश आणि मराठीमध्ये. पुणा सार्वजनिक सभा मोस्ट इम्पॉर्टंट, 1870 किंवा 69 पण देऊ शकतात ते, 1870 लक्षात ठेवा. त्यांनी पुणा सार्वजनिक सभा स्थापन केली. तर हे जी होती पुणा सार्वजनिक सभा, INC च्या अगोदरच्या सभा होत्या. तर INC च्या अगोदरच्या सभा बद्दल हे ना ग्रुप B आणि ग्रुप C मध्ये विचारतातच, त्यांचं कामच आहे, विचारतात. ठीक आहे, असं वाटतं सगळ्यांना की INC ही महत्वाची आणि पहिली सभा होती, पण त्या अगोदरही खूप सभा होऊन गेलेल्या आहेत. ओके, चला, समजलं का तुम्हाला हे क्वेश्चन किंवा ह्याबद्दल माहिती समजली असेल तर नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते असं म्हणत आहे. अबसेंट वाल्याबद्दल विचारत आहे. मोतीलाल नेहरू होते का, तर यस. अवंतिकाबाई होते का, यस होते. महात्मा गांधी, नो. विठ्ठलभाई पटेल होते. ठीक आहे, नव्हते कोण तर जरी हा तुम्हाला प्रश्न आला नसता किंवा तुम्हाला असं वाटलं की हे जरा असं मोठं दिसतंय, ह्याला आपण टिक करू, तर भाई एकदा पाहून घ्या जरा प्रश्नाकडे, व्यवस्थित इंग्लिश मध्ये जाऊन पाहून घ्या. इथे काय म्हणत आहे, आयटक आयटक हेल्ड इन मुंबई अंडर प्रेसिडेन्सी ऑफ लाला लजपत राय हु अमंग द फॉलोइंग वॉज नॉट प्रेझेंट ऍट दिस सेशन. तर इथे पहा, वॉज नॉट म्हणत आहे. जर 2 किंवा 2 पेक्षा अधिक असतं तर काय आला असता, वेअर आला असता. ठीक आहे, पण इथे काय म्हणत आहे, वॉज नॉट. सो वाई तुम्ही हे याला इझिली कट केलं असतं. बी पण आला नसता, सी इथे बी होता म्हणून. ठीक आहे, सी आणि ए मध्ये थोडंसं कन्फ्युज असतं तुम्हाला, तर सी उत्तर हे योग्य होतं इथे. पण तसंही नाही, तुम्हाला फॅक्च्युअल डाटा किंवा एखादी सिरीज पाहिजे होती, तर मी सिरीज मध्ये जी पहिली सिरीज घेतली होती ना कंबाईनची, की कंबाईन एक्झामच्या अगोदर पहिल्या सिरीज मध्ये मी आयटॅक बद्दल सर्व दिलेले आहे, जे की समाधान महाजन सरांचे बुक होते ना, त्यातनं पेजेस मी तिथे जॉईन केलेले आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. सरळ ह्या सर्वांचे नाव आहेत. अवंतिकाबाई गोखले यांचं नाव सोडलं तर. ठीक आहे, तुम्ही गोळा मारू शकला असतात व्यवस्थित. असो, थोडस आता माहिती जाणून घेऊ. पहा, त्यांना शौक नाहीये की एवढा मोठा 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत है ना लाला लजपत राय यांनी, सरळ त्यांनी असंही विचारू शकले असते की ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉन्फरन्स भरले होते, त्या कॉन्फरन्स मध्ये कोण हजर नव्हते, है ना. पण ते असं का टाईप देतात, असं एवढं मोठं का टाईप करत असतात, कारण हे प्रश्नातच काही असतं, म्हणजे पुढे चालून ते यावरती प्रश्न बनवतील म्हणून हे असे टाईप करतात. ठीक आहे, तर यावरती प्रश्न बनलेले आहेत, तसे मी जिओग्राफी मध्ये सांगितलेलेही आहे की यावरती प्रश्न बनलेले आहेत वगैरे, आणि तुम्हाला दाखवलेलेही आहे. असो, तर आयटक केव्हा स्थापन झाले, 31 ऑक्टोबर 1920 मध्ये. कोणी स्थापन केले, लाला लजपत राय यांनी. केव्हा कुठे स्थापन झाले, मुंबईमध्ये स्थापन झालेले आहे. ठीक, सोबत कोण होते लाला लजपत राय यांच्या स्थापनेमधील, तर जोसेफ बॅप्टिस्टा होते आणि जोशीजी होते. ठीक, ह्या तिघांचे नाव एक लक्षात ठेवा. आणि प्रेझेंट कोण कोण होते असं विचारलं तर पुढच्या वेळेस मोतीलाल नेहरू होते. ओके, विठ्ठलभाई पटेल जे की इथे आहेत दोघेही. अवंतिकाबाई गोखले होते, ॲनी बेझंट होत्या, आणि पाकिस्तानचे फादर, काय मला पाकिस्तानचे फादर म्हणले तर 2च नाव लक्षात येतात. नाही, ते नाव लक्षात येत नाही. आहे ते नाव लक्षात येत नाही, खरं तर आहे ते नावच लक्षात येतात. असं, तर जिन्ना एक होते प्रेझेंट.
होते म्हणून का होता म्हणून या व्यक्तीला. आधी राष्ट्रवाद केला नंतर घपला केला असो. त्यामध्ये लाला लजपत राय यांनी एक घोषवाक्य केलं होतं. कुठलं वाक्य माहिती का तुम्हाला? संघटित व्हा, चळवळ करा आणि लोकांना शिकवा. हे घोषवाक्य होते, इम्पॉर्टंट आहे, विचारू शकतात ते. तिसऱ्या आणि चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष एक लक्षात ठेवा, चित्तरंजन दास होते. चित्तरंजन दास. ओके. परत यामध्ये इम्पॉर्टंट व्यक्ती कोण कोण जोडल्या गेल्या होत्या? बी गिरी होते, सरोजिनी नायडू होत्या, इरेज करते, सरोजिनी नायडू, भारत की कोकिला है ना, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, अजून बरेच जण होते, पण हे लक्षात ठेवा कारण PYQ आहे हा, PYQ मध्ये आला होता. ठीक, इतकं इम्पॉर्टंट लक्षात ठेवा बस, त्यातनं बाहेर नको काय. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. तर खालील माहितीवरून समाज सुधारक ओळखा. ते एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. बरं, व्यक्तींना ओळखायचं आहे. त्यांनी इसवी सन 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले होते. तरी मला असं वाटतं दिग्दर्शन पाहूनच सर्वांना उत्तर आलं असेल. ठीक आहे, तर उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. ब्रिटिश सरकारने त्यांची 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून नेमणूक केली होती. ओके, तर बाळशास्त्री जांभेकरांनी पहिलं महाराष्ट्राचं, महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा आपण पश्चिम भारत पण म्हणू शकतो, जे की राज्यसेवेला विचारतात बेसिकली की पश्चिम भारताचं कोणतं होतं. तर पश्चिम भारत आणि महाराष्ट्राचं 6 जानेवारी 1832 मधील न्यूजपेपर, पहिलं न्यूजपेपर यांनी स्थापन केलं होतं. त्या न्यूजपेपरचं नाव काय तुम्ही सांगा. तर आलं का लक्षात? दर्पण आहे. पहिलं न्यूजपेपर त्यांनी स्थापन केलं. हे तर महाराष्ट्राचं होतं. जर भारताचं विचारलं तर काय सांगणार? भारताचा होता बेंगल गॅझेट. कोणी स्थापन केला? तर हिक्कीने स्थापन केला, जेम्स हिक्की. ठीक आहे, केव्हा? 1782 का 1782 आहे तुमचं. ठीक आहे, त्या टाइम मध्ये हिक्कीने पहिला भारताचा पेपर बेंगाल गॅझेट हे स्थापन केलं होतं. तर हे डाटा लक्षात असू द्या. बाळशास्त्री जांभेकर बद्दल हे 2 माहितीचे आहेत. एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर हे एक लक्षात ठेवा. आणि दुसरा नवीन माहिती म्हणजे 1840 मध्ये दिग्दर्शन सोबतच त्यांनी जस्टिस ऑफ द पीस मध्ये नेमणूक झाली होती. ठीक, आता बाकीचे ऑप्शन पाहून घेऊया थोडेसे. एक सेकंड, मी लाईट ऑन करते, सायंकाळचा टाइम आहे. तर महादेव गोविंद रानडे बद्दल थोडस पाहिलेलंच आहे आपण, त्यामुळे त्यांना कट करू इथे. पण गोपालकृष्ण आगरकरांबद्दल सांगायचं झालं तर आगरकरांनी कोणतं न्यूजपेपर स्टार्ट केलं? तर सुधारक. नाहीतर असं लक्षात ठेवा, एक सेकंड, ट्रिक आहे यामध्ये. सुधारक, या रक मध्ये आगरकर आहे. आगरकर, या आगरकर मध्ये रक आहे, सॉरी, रक हे पहा, रक है ना. तर सुधारक स्थापन केलं होतं त्यांनी. कोणी? गोपाल गणेश आगरकर यांनी. आणि केसरीचे पण पहिले संस्थापक होते बरं का ते. मग नंतर केसरी कोणी 1887 मध्ये केसरीला त्यांनी सोडून दिलं, राजीनामा दिला, आणि कोणी? बालगंगाधर टिळक यांचे केसरी न्यूजपेपर झाले. केसरी आणि द मराठा असे 2 न्यूजपेपर होते. जो द मराठा होता ना तो इंग्लिश मध्ये होता आणि केसरी जो होता तो मराठीमध्ये होता. ओके, बस इतकं लक्षात ठेवा. आणि दुसरं म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर बद्दल माहिती काढून घेऊया. विष्णू शास्त्री चिपळूणकर हे कोण होते? मराठी गद्याचे जनक होते. मराठी गद्य आणि पद्यामध्ये काय फरक असतो? गद्य म्हणजे जे स्टोरी टाईप असतात, कविता नाही हा, जे ज्याच्यामध्ये यमकण असतं, एक पॅसेज असतो, एक बुक असतो, ते गद्य म्हणतात. आणि पद्य म्हणजे काय? त्याच्यात सॉंग्स असतात, पॅसेज, सॉरी, राईम्स, रिदम्स असते, गाणे असतात, ते काय आहे? पोयम्स असतात, ते काय आहे? पद्य. ठीक, पी पद्य, पी पोयम्स असं लक्षात ठेवा. विष्णू शास्त्री चिपळूणकर मराठी गद्याचे जनक म्हटलं जाते. या गद्यामध्ये ग्रामर पण असतं, मराठीचे ग्रामरचे जनक आहेत ते. ओके, आणि त्यांनी निबंधमाला
स्थापन केले होते मासिक निबंध माला. ठीक आहे. तर कसं लक्षात ठेवायचं, चिपळूणच्या विष्णूने निबंध लिहिला. ठीक आहे. चिपळूण तुम्हाला माहित असेल बेसिकली हे रत्नागिरीमध्ये येतं. तर विष्णू हा निबंध लिहिला कशाबद्दल, चिपळूण बद्दल. केव्हा स्थापन झाले होते निबंधमाला असं विचारू शकतात. त्यामध्ये थोडीशी मी ट्रिक करायचा प्रयत्न केलेला आहे. हे पहा आता, निबंधमाला, निबंधमाला यामध्ये किती अक्षर आहेत, हे 1 2 3 4 5 अक्षर आहेत. या अक्षराची संधी म्हणण्यापेक्षा आपण फोड करा म्हणेल मी. निबंध अधिक माला. ठीक आहे. निबंधमाला 2 फोड झालेली आहेत. 2 5 अधिक 2 7. ठीक आहे. या 2चा डबल करा, 74. 1874 मध्ये निबंधमाला स्थापन झालेले आहे. 1874 मध्ये. ठीक. जास्तीत जास्त हेच विचारतात त्यांच्याबद्दल. तर त्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवा की ते गद्याचे जनक आहेत आणि निबंधमाला त्यांनी आणलेली आहे. बस. नेक्स्ट क्वेश्चन. आणि एल्फिन्स्टनचा खूप वेळा इथे या क्वेश्चन पेपर मध्ये उच्चार झालेला आहे. एल्फिन्स्टन कॉलेजचा. ठीक आहे. पुढे पण पाहायला मिळेल की एल्फिन्स्टन कॉलेजशी संबंधित कोण होते, रानडेजी होते. आणि ते तिथे MA करत होते. MA चा असा लेख लिहिला होता त्यांनी काहीतरी इकॉनॉमिक्स वरती. रानडे यांना ना ड्रेन थेअरी पण आणली होती. ड्रेन थेअरी एकदम इकॉनॉमिक्स मध्ये लक्षात आलं माझ्या. कधी कधी दादाभाई नौरोजी पण म्हणतात, त्यांनी हिंदीमध्ये आणली होती ड्रेन थेअरी. तर दोन्हीचे नाव आलं तर काही हरकत नाही, टिक करू शकता तुम्ही. तर त्यांनी इकॉनॉमिक्स मध्ये असा लेख लिहिला होता की तिथले प्रोफेसर इंग्रजांना सांगत होते की इतका भारी लेख त्यांनी आणलेला आहे. ते लेख काय आहे ते माहिती नाही मला पाहायचं आहे. माझी उत्सुकता आहे की लेख पाहायचं आहे, काय आहे ते माहिती नाही. बस आणली होती त्यांनी. ठीक. ब्रिटिश तर हे लक्षात ठेवा भाई जांभेकरांबद्दल. नेक्स्ट क्वेश्चन. इसवी सन 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता. पहा, परत आला 3 क्वेश्चन, तर 3-4 क्वेश्चन तर तेच आलेले आहेत. कशाबद्दल, तर तुम्ही समाज सुधारक केलं असतं ना, तुमचे पक्का झाला असता हिस्ट्री. म्हणजे आता कोणाला समजतं पुढचं आहे ना, पण करायला पाहिजे. इसवी सन 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांसाठी जे काही विद्यापीठ स्थापन केले होते त्यामध्ये उच्च शिक्षण होते का, तर येस. आता तुम्ही नावामध्येच एक गेस करू शकला असतात की विद्यापीठ कशासाठी असतं, उच्च शिक्षणासाठी, है ना. त्यामुळे यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको होती तुम्हाला. आणि पण इथे ना वॉजच दिलेला आहे. पहा इथे व्हॉट वॉज द पर्पज म्हणत आहे, वॉज दिलेला आहे. एक सेकंड. पण इथे तिन्ही करेक्ट आहेत. असो, तर त्यामुळे कधी कधी लागतं हे तुक्का, कधी कधी लागत नाही. स्त्रियांच्या गायन कलेचे शिक्षण देणे, तर यस हे पण होते. गायन कला होती तिथे, पाककला होती, परत प्रपंच शाखा होती तिथे. ओके. आणि स्त्रियांना स्वावलंबी बनवते. महिलांसाठी बेसिकली बनवलं असेल तर कशासाठी, स्वावलंबनासाठी. ते आताही सरकार करते की स्वावलंबन होण्यासाठी करोडपती दीदी वगैरे तयार करत असते ना, तर त्याच टाईपचा. तर तिन्ही हे योग्य आहेत. ओके. तर अजून महर्षी धोंडो केशव कर्वे बद्दल काय जाणून घ्यायचं, तर त्यांनी बेसिकली महिलांसाठी खूप मोठे कार्य केलेले आहेत. ओके. त्यांची जी पहिली वाईफ होती राधाबाई, त्यांची डेथ झाली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं होतं एका विधवेशी. ठीक. गोदूबाई नाव होतं, त्यांचं नाव चेंज करण्यात आलं होतं आनंदीबाई जोशी. पण कर्मठ समाज म्हणते की तू कसं काय विधवा सोबत लग्न करू शकतो. तर त्यांच्या असं बोलल्याने गोदूबाईने म्हणजेच आनंदीबाई कर्वेंनी काय केलं की एक लेख लिहिला होता. त्या लेखचं नाव काय होतं भाई, माझी पुराण असा लेख होता. माझे पुराण लेख होता, त्याबद्दलच होता. दुसरं म्हणजे हे कर्मठ लोकांचं वागणं पाहून त्यांनी एक विवाहोत्तेजक मंडळ स्थापन केले. विवाहोत्तेजक मंडळ 1893 मध्ये. पण त्याचे नाव चेंज केले त्यांनी 1895 मध्ये. काय नाव केले त्यांनी, विधवा प्रतिबंधक केंद्र मंडळ. केंद्र नाही, मंडळ.
परत त्यांनी मुलींसाठी शिक्षण शाळा वगैरे पण सुरू केल्या होत्या, विद्यापीठ पण, कॉलेजेस पण बरेच केलेले आहेत. अजून SNDT स्थापन केलेले, जे तलाठीची एक्झाम झालेली आहे ना, त्यामध्ये हा क्वेश्चन आलेला होता SNDT बद्दल. श्रीमती नथुबाई दामोदर ठाकरसी बद्दल युनिव्हर्सिटी त्यांनी स्थापन केलेली आहे, कोणी कर्वे यांनी. ओके, अजून काय आणलं त्यांनी, एक महत्वाचं अनाथ बालिकाश्रम पण स्थापन केलेलं आहे त्यांनी 1896 मध्ये, जे 1895 मध्ये नाव चेंज झालं होतं ना, विधवा प्रतिबंधक मंडळ, त्याचा 1 वर्षानंतर त्यांनी अनाथ आश्रम स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये पहिले स्टार्टिंगला एकच मुलगी होती, त्यांचे नाव होते कमलाबाई गरुड. फॅक्च्युअली जर विचारलं तर येऊ शकतं, प्रश्न येऊ शकतो, म्हणजे आलेला आहे मागच्या राज्यसेवेमध्ये, या नाही आधीच्या, खूप आधीच्या, त्यामुळे आताही येऊ शकतात अशा प्रश्न, त्यामुळे लक्षात ठेवा. ठीक, सो हे अ, ब, क तिन्ही योग्य आहे तिथे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. वसाहतवादामुळे भारतात खालीप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले? पहिले तर वसाहतवाद काय आहे ते पाहून घेऊया. आता एखाद्या खूप बलाढ्य देश आहे, एखादा खूप पॉवरफुल देश आहे, जसं की युएसए ने काय केलं, कुठल्या दुसऱ्या राज्यावर काय म्हणतात कब्जा करायला लागला. युएसए म्हणण्यापेक्षा आपल्याच देशाचं थोडा 1947च्या अगोदरचा सीन पाहूया, की ब्रिटनने काय केलं होतं, ब्रिटिश इंग्लंड लोकांनी काय केला होता, की आपल्या देशावर कब्जा केला होता. कब्जा करत असताना त्यांनी बऱ्याच अशा नवीन चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, की ट्रेन आणलेली आहे, हे आणलं ते आणलं, पण होत काय होतं, की आपल्या भारताचा कब्जा करत होते, आपल्याला लुटत होते ते लोक, आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये राष्ट्रवाद सुरू होत होता. राष्ट्रवाद येत होता म्हणून काय होतं, 1857 मध्ये खूप मोठा बंड झाला होता, त्यालाच काय म्हणतात, राष्ट्रवाद. ठीक आहे, आपल्या मनात जागृती होते, तर एक बलाढ्य देश आला, ठीक आहे, त्याने आपल्या देशामध्ये कब्जा करायला लागला. तिथले देशाचे स्थानिक लोक उठून जायला लागले, त्यांना वाटलं की आपण का सोडून जायला पाहिजे, है ना, राष्ट्रवाद निर्माण झाला. तिथे त्यांनी येताना काहीतरी नवीन गोष्टी किंवा नवीन टेक्नॉलॉजी आणण्याची सुरुवात केली, ते काही वाईट नव्हती, आणि जे भारतातली लोक होते ते टेक्नॉलॉजी अक्वायर करत होते, ती चांगली गोष्ट होती. त्यामुळे देशी जी गोष्टी होत्या, देशी, आता जसं की हाताने काही बांगड्या बनवायच्या किंवा हाताने काहीतरी तयार करायचे, ह्या गोष्टी बंद व्हायला लागल्या होत्या, कमी व्हायला लागल्या होत्या, है ना. परत नागरीकरण होत होते, ठीक, जे काही त्यांचे कॉन्स्टिट्यूशन होते, जे काही त्यांचं संविधान होतं, ते पण अक्वायर वाटत होतं, की हे जे राजाची गोष्ट आहे, राजा असतो, राजाचे बोल राज्य करतात वगैरे, ती गोष्ट कमी व्हायला लागले, है ना. तर अशा टाईपने वसाहतीवाद होत असतो. तर तेच मी यामध्ये सर्व सांगितलेलं आहे, की राष्ट्रवादाची जी भावना आहे ती वाढीस लागते का, तर यस, वाढीस लागते. सांगितले मी कसं ते. राजवटीचा शेवट झाला का, तर यस, झालेला आहे यामध्ये. तर भारतीय नागरिकाचा वेग वाढला का, तर यस, वाढलेला आहे. आणि देशी उद्योगधंद्यात वाढ झाली नाही, देशीमध्ये नाही. यामध्ये जर देशी हा शब्द आला नसता आणि उद्योगधंद्यात वाढ झाली असताना, तर मग काय हरकत नव्हती टिक करायला, पण देशी नाही आहे का भाई साहब. तर ड हा चुकीचा आहे. तर अ, ब, क हे बरोबर आहे. ठीक आहे, तर हे थोडस लॉजिक नाही सुटलं असतं यार प्रश्न, हा तो इझी होता हा क्वेश्चन, माहितीये. अर्बनायझेशन तर होणारच ना, आताही होत आहे, म्हणजे गावातून खेड्यातून मोठ्या मोठ्या सिटीमध्ये राहायला जातात पोरं, कशासाठी, कामासाठी वगैरे. नेक्स्ट पहा क्वेश्चन. येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्य कारभारात वाटा देऊन ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वच राज्य कारभार आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असे डॅश यांनी डॅश यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. तर कोणी कोणाच्या पत्रात पाठवले होते, माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनने कोर्ट ऑफ डिरेक्टर्सच्या पत्रामध्ये पाठवले होते. तर देशी लोकांबद्दल पहा, एल्फिस्टन आला. थोडेसे संलग्न आहेत यामध्ये, असं वाटतं की एकच टॉपिक पकडलेला आहे, कुठला तरी पेज मध्ये गेलेले आहेत, त्या पेज बद्दल त्यांनीच डायरेक्ट 10चे 10 प्रश्न बनवलेत की काय. ओके, तर असं थोडंसं इथे लागलं असतं लॉजिक. असो, असे लॉजिक देऊन प्रश्न करूच नका भाई, वांदे होतात. ओके, सो असं त्यांनी हे केलेलं आहे, पुढेही येऊ शकतो म्हणून पाठ ठेवा. लॉर्ड मेकॉले यांनी काय म्हटलेलं आहे, यांनी इंग्लिश एज्युकेशन संबंधित होते हे, आणि त्यांनी एक म्हटलेलं आहे की अ सिंगल शेल्फ ऑफ गुड युरोपियन लायब्ररी वॉज
वर्क द होल नेटिव्ह लिटरेचर ऑफ इंडिया अँड अरेबिया. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की एक कपाट जे आहे, एक इंग्लिश कपाट, ठीक आहे, जे इंग्लिश युरोपियन कपाट आहे ते सगळ्यात बेटर आहे. कशापेक्षा? भारतीयांचे जे काही संस्कृत पुस्तकं आहेत किंवा अरेबियाचे जे काही संस्कृत त्यांचे काही पुस्तकं आहेत त्याच्यापेक्षा, असे त्यांनी अभ्यासाबाबतीत स्ट्रॉंग निगेटिव्ह त्यांचं व्यक्तिमत्व दिलं होतं. ठीक, सो हे पण लक्षात ठेवा. परत लॉर्ड ॲमहर्स्टनी गव्हर्नर जनरल होता आणि गव्हर्नर जनरलला वगैरे पाठवलं नव्हतं असं काही, पण लॉर्ड ॲमहर्स्ट जे होता त्यांनी बर्मा युद्ध केलं होतं. बर्मा म्हणजे म्यानमार, बर्मा होतं त्याचं अगोदर नाव. ते केव्हा केलं होतं? 1824 ते 26 मध्ये. ठीक, म्यानमार युद्ध झाला होता. सो हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, पुढील कोणती विधाने चुकीची आहेत? चुकीचे म्हणत आहेत, रॉंग म्हणत आहेत. तर कोणती कोणती आहेत पाहूया. पहिला पहा, भगतसिंग व राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली. तर यस, योग्य आहे. ठीक, त्यांनी काय केलं होतं की ब्रिटिश सॉन्डर्सची हत्या केली होती. ते पण पहा काय म्हणत आहे की नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत कान्हेरीने केली होती. तर हे पण योग्य आहे. पण पहा, यांनी हत्या आणि नावं दिलेली आहेत कोण केले वगैरे, पण इथे डायरेक्ट त्यांनी त्यांचे पद जी आहे ती पद दिलेले आहे. जरासा हाय लेवलचा विचारला हा क्वेश्चन तुम्ही सोडून द्यायचं काम होतं जर एक्झाम मध्ये तुम्हाला जमत नव्हता तर. हे तर तुम्ही वाचून घेतलाच असाल. हो, हे तर पाठ असतं प्रत्येकालाच, हे है ना, हे, कारण हे PYQ मध्ये होते. पण हे नाही ना, नाशिक जिल्हाधिकारी, मुंबईचा कमिशनर, आता हेही पाठ करायला लागे तर काय बोलायला पाहिजे आता आयोगाला, है ना. चुकीचं आहे ना हे. असो, तर त्यांनी उत्तर काय दिले? फक्त क उत्तर दिले, पण माझ्या मते उत्तर अ आहे. चुकीचे विधान, सॉरी, त्यांनी अ दिलेला आहे. त्यांनी उत्तर काय दिलेलं आहे? अ दिलेलं आहे आन्सर की मध्ये, पण उत्तर क वाटतंय मला. फक्त क चुकीचं वाटतंय. का? तर मुंबईमध्ये नाही तर पुण्याचे कमिशनर होते ते. ठीक आहे, मुंबईचे नाही पुण्याचे होते. फक्त एका शब्दाने इथे थोडी ना उत्तर चूक करायला पाहिजे, है ना. चूक होतं हे, पण चुकीचे उत्तर विचारत आहे म्हणून फक्त क. असं वाटत नाही, हा चेंज होईल असं मला वाटतं. परत कर्झन वायलीचा हत्या कोणी केली होती? मदनलाल धिंगराने केली होती, ब्रिटिश अधिकारी होता. मायकेल ऑडवायरची हत्या कोणी केली होती? उधम सिंगने केली होती. पंजाबचा माजी नायब राज्यपाल होता. काय केलं होतं याने माहितीये का तुम्हाला? जलियनवाला बाग हत्याकांड माहितीये का तुम्हाला? नाही माहितीये का? अक्षरशः जाऊन आलेली आहे मी. भाई, इतकी खोल विहीर होती ना ती, म्हणजे लोकांच्या मनात कशी भीती बसली असं मला पाहूनच आश्चर्य वाटले. इतकी खोल विहिरीमध्ये त्यांनी उड्या टाकून आपले जीव दिले, ह्या एक खराब माणसामुळे, या माणसामुळे. ठीक आहे, कारण जमाव होता, फक्त जमा झाले होते बैसाखी सणाच्या निमित्ताने आणि थोडस राष्ट्रवाद होता त्यांच्या मनात, तर त्यांना डायरेक्ट त्यांना गोळ्या झाडल्या होत्या. तर याचा बदला कोणी घेतलेला? आपले वीर उधम सिंग यांना. ओके, तर मानाचा मुजरा यांना. नेक्स्ट क्वेश्चन, 1909च्या मोर्ली मिंटो सुधारणा कायद्याबद्दल हे शुद्ध टोणग्याचे आचार ठरतील, याचे लोकहिताचे दूध पिणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीपैकी कोणी दिली? PYQ होता हा, लोकमान्य टिळकांनी दिली होती. बरोबर आहे. परत RC मजुमदार, द हिस्ट्री अँड कल्चर ऑफ द इंडिया पीपल, हे त्यांनी बुक निर्माण केले होते. मजुमदार बद्दल तेवढं इम्पॉर्टंट नाहीये. जर तुम्ही समाज सुधारकाचा अभ्यास करत असाल तर नका करू मजुमदार बद्दल, सांगता येत नाही. लाला लजपत राय, लाला लजपत राय हे पंजाब केसरी, पंजाबचा सिंह असं म्हटलं जातं. केसरी म्हणजे काय? सिंह, है ना, समानार्थी आहे आपला सिंहाचा केसरी. परत कोणता आहे असो, आपल्याला मराठी ग्रामर मध्ये मला लक्षात नाहीये, पण ऑप्शन मध्ये समजतात. परत त्यांनी वंदे मातरम, द पीपल, द पंजाबी हे न्यूजपेपर सुरू केले होते. आणि इंडियन होम रूल चळवळ स्थापन केली होती. अमेरिकाची आहे ना, लीग ऑफ अमेरिका स्थापन केली होती. बस, लाला लजपत रायांनी सायमन कमिशन वर विरोध टाकला होता. सायमन कमिशन 1927 मध्ये आले होते की गो सायमन गो असे नारे लावले होते त्यांनी, आणि त्या नाऱ्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला, हत्या करण्यात आली त्यांची. ठीक आहे, या हत्येमुळे काय झालं?
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना जाम राग आला, कारण ते खूप इम्पॉर्टंट होते लाला लजपत राय त्यांच्यासाठी. आणि त्याच्यामुळे त्यांनी कोणाची हत्या केली? सॉन्डर्सची हत्या केली. ओके, इथे दिलेलं आहे सॉन्डर्सची हत्या करण्यात आली होती. तर या मागचं हे रिझन आहे. परत काय आहे लाला लजपत राय यांच्याबद्दल, बस इतके लक्षात ठेवा. खूप जास्त डाटा दिलेला आहे मी ऑलरेडी, अजून नको, अजून तुम्हाला कन्फ्युज होईल. नेक्स्ट पहा काय म्हणत आहे. 1909च्या मॉल्युमेटिव्ह सुधारणा कायद्याबद्दल हे सॉरी बस हेच आहे. परत सुरेंद्रनाथ बॅनर्जी बद्दल थोडस जाणून घेऊया. त्यांच्याबद्दल एक प्रश्न आलेला आहे. आनंद मोहन बोस सोबत यांनी 1876 मध्ये कोणती स्थापना केलेली आहे? इंडियन नॅशनल असोसिएशन, INA ची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, हा INC च्या अगोदरचा आहे ना, म्हणजेच अजून आलेला आहे. INC च्या अगोदरचा जो कॉन्फरन्स, इंडियन नॅशनल कॉन्फरन्सच्या अगोदर जे काही सभा समित्या होत्या ना, त्याच्याबद्दल प्रश्न विचारता आयोग. तर विचारलेला आहे हा प्रश्न. आनंद मोहन बोस सोबत होते. ठीक, अध्यक्ष कोण होते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. एक सेकंड, सॉरी मध्येच मला ब्रेक घ्यायला लागला. सो त्यांनी बंगाली न्यूजपेपर स्टार्ट केले होते. परत INC चे अध्यक्षपद केव्हा त्यांनी घेतलेले? 1895, 1902 मध्ये. हे दोन लक्षात ठेवा, का तर मध्येच कुठलेही विचारू शकतात. आता ते थोडस प्रश्नामध्ये चेंजेस करत आहेत, हो ना. इंडियन नॅशनल लिबरेशन फेडरेशन त्यांनी 1919 मध्ये आणलेला, माउंटेन जेम्स स्पॉटच्या टायमिंग मध्ये. तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जाऊया. 1857च्या बंडाबाबत बंडावाल्यांना एक जारी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते, हे विधान कोणी केलेले होते? उत्तर काय दिले त्यांनी? जॉन लॉरेन्स. पण मला असं वाटतं की मी हे PYQ वाचलेलं आहे, कुठे काय काहीच माहित नाही त्यामध्ये. आय थिंक सो तलाठीमध्ये, पण लॉर्ड कॅनिंग असा उत्तर होता. आणि जर पाहायला गेलं तर 1857 मध्ये ऍज अ व्हॉइस रॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग बनला होता. तर त्यांनीच असं विधान दिलं असं वाटतं, आणि मी शिकवलेलं हे असं वाटतं. काय माहिती, यामध्ये चेंज व्हायला पाहिजे. ठीक आहे, पण लॉर्ड कॅनिंगने, मी गुगलवरही सर्च केलं, त्यांनी वादळाला अडवणाऱ्या भिडणाऱ्या भिंती असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, काय माहिती आता, काय माहित, गुगलचं सांगता येत नाही, काही चेंजेस येतात. गुगलचं तर मी गायनाबद्दलही पाहिलं होतं, जे कर्वेंचा प्रश्न होता ना त्याबद्दल, पण तिथेही चुकीचं सांगत होतं गुगल. बाय बुक आपल्याला जाणं इम्पॉर्टंट आहे, सो हे गरजेचं आहे. आता ह्युरोजने काय केलेलं आहे? तर राणी लक्ष्मीबाई आणि एक व्यक्ती आठवत नाही मला कोण, त्यांच्या मागे काशीला कोण होता? ह्युरोज होता. त्यांनी बंड केला होता. बंडच्या अध्यक्षपदी कोण होते? राणी लक्ष्मीबाईजी होते. त्याच्या मागे ह्युरोज होता. प्रश्न येतो एक्झाम मध्ये. डलहौसी बद्दल काय सांगायचं? 1846 ते 57 नाही, 56 आहे. तर त्यांनी डॉक्ट्राइन ऑफ लॅप्स डी डलहौसी, डी डॉक्ट्राइन इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. खालसा संस्थाने सुरू केले. म्हणजे राजा होता, राजाला तिथून रिकाम करायला लागलं, राजाचं पद हटवण्यात आलं आणि, है ना. परत दुसरं काय आणलंय ह्याच्या टाइमिंग मध्ये? रेल्वेज आले भारतामध्ये. रेल्वेज, मुंबई टू ठाणे पहिली रेल्वे गाडी 1853 मध्ये आलेली आहे. ठीक, मुंबई ते ठाणे 34 किलोमीटर. SSC मध्ये विचारतात हा प्रश्न. परत PWD आलेला आहे, पब्लिक वर्क डेव्हलपमेंट काहीतरी. ठीक, वुड्स डिस्पॅच शिक्षणाबद्दल आहे हा, वुड्स डिस्पॅच ते आणलेला आहे. विधवा पुनर्विवाह कायदा आणलेला आहे 1856 मध्ये. कसं लक्षात ठेवायचं? आता हे थोडस पिद्दीसा ट्रिक आहे, पण लक्षात ठेवा. एक स्त्री असते, तिचा नवरा मरतो आणि ती म्हणते मेलास का, मला सोडून गेला असता, मेलास तर मेलास, मला काय करायचं, तुझ्यासारखे मला आता 56 मिळतील. ठीक आहे, तर सॉरी मला वाईट वाटलं. तर हे आता पाठ करण्यासाठी काही करायला लागतं, काय करू मी. सेकंड अँग्लो सिख वार ह्याच्या टायमिंग मध्ये झाला होता 1848 आणि 49 मध्ये. सगळ्या गोष्टीमध्ये चांगला होता हा डलहौसी, पण याने एक मोठा मूर्खपणा केली, ते म्हणजे खालसा संस्थाने केली. संस्थाने खालसा, डॉक्टर ऑफ लॅप्से आणली त्यांनी, त्यामुळे सगळ्यांच्या मनात एकदम विलेन बनला हा. विलिनीकरणाचा क्रम आपण नंतरच्या टाइमिंग मध्ये देऊया. ठीक आहे, पहिला विलिनीकरण पण झालेले आहेत आणि त्यांनी जे खालसा संस्थान केली ना, तर पहिला कोण खालसा केलाय जरा कमेंट मध्ये सांगा बरं.
बस हे इम्पॉर्टंट आहे लक्षात. लॉरेन्सचं तर मला लॉरेन्स बिश्नोईच वाटत आहे. काय माहिती काय आहे ते सीन. लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी डॅश यांना नेपाळ येथे पाठविले होते. तर त्यांनी हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांना पाठवले होते. ठीक. यामध्ये 2 वेळा प्रभाकर खाडीलकर यांचा होता. तर ज्यांना नाही समजलं तर ते काय करतात, हे भाई हे पण एकदा आलं, हे 2 वेळा आला, चला ह्याला कोणत्या ठीक मारूया. सो असे काही काही जणांचे ना तुक्के लागतात बरं, नाही असं नाही. ते यांना पाठवलं होतं. नॉट इम्पॉर्टंट. बालगंगाधर टिळक यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊ. बालगंगाधर टिळक यांनी 1916 मध्ये होम रूल चळवळ आणली. त्यांच्यासोबतच पुण्यामध्ये आणली होती त्यांनी. त्याच्यासोबत अॅनी बेझंटने आणली होती कुठे, मद्रासमध्ये होम रूल लीग और चळवळ. ठीक. परत त्यांनी द मराठा केसरी हे 2 वृत्तपत्र स्थापन केले होते. ओके. स्थापन आगरकरांनी केसरी केलं होतं, पण त्यांनी चालवले कोणी नंतर, लोकमान्य टिळकांनी वॉज द इम्पॉर्टंट स्थापन करता. जे द मराठा होता तो इंग्लिशमध्ये होता, केसरी हा मराठीमध्ये होता. अजून टिळकांनी काय चालू केले, काय त्यांना फादर ऑफ इंडिया अनरेस्ट म्हणलं होतं. कोण? चिरोल ब्रिटिश अधिकारी होता. चिरोलने म्हणलं होतं फादर ऑफ इंडिया अनरेस्ट. परत 1920 मध्ये मृत्यू झाला होता. त्याच्या अगोदर त्यांनी मोठे कार्य केलेले आहेत बरेच असे. ते तर तुम्हाला माहितच आहे की त्यांनी गणेश उत्सव वगैरे स्थापन केले, सुरुवात केलेली आहे त्याची. हिंदू मराठा, हिंदू मुस्लिम ऐक्य होण्यासाठी. ओके. सो हे इम्पॉर्टंट आहेत जे आहेत. नंतर देईल अजून काही जे काही लक्षात येईल. आता सध्यासाठी एवढं ठीक आहे. नेक्स्ट, सियाचीन लडाखमधील तर 10 असे क्वेश्चन्स आपले कम्प्लीट झालेले आहेत. 10चे 10 मी इथे घेतले. किती वेळ लागला मला? 36 मिनिटं लागलेले आहेत. कसं वाटलं तुम्हाला लेक्चर? नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आवडलं असेल तर मला कमेंट करून सांगा की भाई तुम्हाला आवडलेलं आहे. काही चूक झाली असेल तर तेही सांगा. 2 प्रश्न असं वाटत आहे की 2 चुकीचे येते यामध्ये. बघू आता रिवाइज आन्सर की येईल ना, त्यामध्ये समजेल की काय होतं ना काय नाही. त्यावेळेस मग मी तुम्हाला सांगेन की असे चेंजेस झालेले आहेत म्हणून. आणि कसा गेला तुम्हाला पेपर मला तेही सांगा. मला तर हार्ड वाटलं, इझी नाही वाटलं. जेव्हा आपण एक्झाम मध्ये जातो आणि बसतो ना पेपर देते वेळेस, तर असं वाटतं की यार हार्ड आहे, आणि घरी आल्यावर काय वाटतं इझी आहे. ज्याला त्याला माहित असते जो एक्झाम देतो. ओके. असो, खैर हमें क्या. सो इथे मी लेक्चरला एंड करते. भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये. जय हिंद.